नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कांदा पीक हा 65-70 दिवसाचा प्लॉट झालेली आहे आणि बरेचसे प्लॉट हे चांगले ॲक्टिव्ह ग्रोथमध्ये आहे. तर आणखीन प्लॉटची ग्रोथ व्हावी, त्याचबरोबर प्लॉटची चांगल्यात चांगलं प्रोडक्शन यावं, त्यासाठी आपण काहीतरी म्हणजे खास आज बघणार आहोत. तर कांद्या पिकामध्ये फुटव्याची संख्या ही जास्त यायला पाहिजे. त्याचबरोबर कांद्याची जी मान आहे तर ती जाड होणे फार गरजेचं आहे. कांदा उत्पादक या शेतकऱ्यांसाठी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. 55-60व्या दिवशी बऱ्याच शेतकऱ्यांनी दुसरा रासायनिक खताचा डोस दिला. सुरुवातीच्या वेळेसही लागवडीच्या वेळेसही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा डोस दिला. शेतकरी मित्रांनो, रासायनिक खताचे डोस जर व्यवस्थित दिले आपण, त्यामध्ये न्यूट्रिशन बॅलन्स जर व्यवस्थित ठेवलं, तर कांदा पिकाची आहे तर मान जाड होण्यासाठी आणि फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला पाहिजे तेवढे श्रम हे घ्यावं लागत नाही. पण काही कारणास्तव जर एखाद्या वेळेस जर समजा पर्यायी म्हणून आपले जे फुटवे आहे तर फुटव्याचे कमी पडायला लागले किंवा मान जाड होत नसेल, तर त्यासाठी आपल्याला वेळेत नियोजन करणं हे फार गरजेचं आहे, व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये जे आहे तर मान जाड होण्यासाठी फॉस्फरस जे आहे तर फॉस्फरसचा फार मोठा रोल असतो आणि फुटव्याच्यासाठी फॉस्फरसचा फार फार मोठा रोल असतो. तर आपण जेव्हा मिश्र खत वापरतो, मिश्र खतामध्ये आपण जेव्हा मिश्र खत देतो, 10-26 असेल, 12-32-16 किंवा 9-24-24 असेल किंवा DAP प्लस MOP असेल, यासारख्या खताची जेव्हा आपण निवड करत असतो, त्याचबरोबर हे खत दिल्याच्या नंतर कांदा पिकाला हे एक 20-22 दिवसापर्यंत लागू पडतात आणि त्याच्यातलं जे न्यूट्रिशन आहे तर ते अपटेक व्हायला चालू होतं. तर काही कारणास्तव एखाद्या वेळेस जमीन जर वाळपट असेल, शारपट असेल किंवा चोपणाट असेल, तर त्यावेळेस काय होतं की त्या टायमिंगमध्ये ते न्यूट्रिशन पिकाला अवेलेबल होत नाही, अपटेक होत नाही. बऱ्याचशा वेळेस आपण फ्लोटने पाणी देतो, दांडाने पाणी देतो, त्यावेळेस काय होतं की ते न्यूट्रिशन लीच आउट होतं आणि बऱ्याचशा वेळेस जे आहे तर जमिनीच्या वरती ते न्यूट्रिशन राहतं मुळाच्या वरती, तर त्यावेळेसही पिकाला ते अवेलेबल होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी ड्रीपवरती कांदा लागवड करतात. तर कांदा लागवड जे ड्रीपवरती आहे त्यांना जर अशी समस्या असेल की मान जाड होत नसेल, फुटवा जर व्यवस्थित येत नसेल, तर त्यासाठी ते वॉटर सोल्युबलचा एक वापर करू शकतात. वॉटर सोल्युबलचा वापर करत असताना जे आहे तर मान जाड होण्यासाठी किंवा फुटवा जास्त येण्यासाठी तर 12 जे आहे तर 1261 या वॉटर सोल्युबलचा तुम्ही वापर करू शकतात. वॉटर सोल्युबल देत असताना आपल्याला 2 किलो पासून तर एक 4 किलोपर्यंत आपण एकरी आपण देऊ शकतात. एखाद्या चांगल्या कंपनीत जर असेल ICL सारख्या, तर 2 ते 3 किलोसुद्धा सफिशियंट आहे. आणि जर शेतकरी मित्रांनो, फवारणीमधून जर घेत असाल तर फवारणीमध्ये आपल्याला 70 ते 80 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यामध्ये स्प्रे घेऊ शकतात. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर समजा आपल्याला मान जाड करायची आहे, हे झालं फुटव्यासाठी. मान जाड करण्यासाठी जे आहे तर आपण 05234 या वॉटर सोल्युबल ग्रेडचा वापर करू शकतात. तर 05234 मध्ये जे आहे तर 52% फॉस्फरस आहे आणि 34% जे पोटॅश आहे, या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. पोटॅश हे अर्ध्या निम्म्यापेक्षा कमी आहे आणि फॉस्फरसने काय होतं की तुमचं मान जाड होणे, त्याचनंतर पांढरा मुळींचा जे आहे तर विकास होणे, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुटवा आहे तर फुटवाही बऱ्यापैकी वाढायला सुरुवात होते. शेतकरी मित्रांनो, आपण एक सांगू इच्छितो की हे खतं देऊन सुद्धा जेव्हा आपण जे बेसल्स देतो, जे बेसल डोस आहे, रासायनिक फर्टिलायझर आहे, ते जर आपल्या पिकाला अवेलेबल होत नसेल पुरेपूर, तर त्यालाही अवेलेबल करून घेणं हे शेतकऱ्याचं फार महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं काम आहे. तर आपण जे ड्रीपवरती जर ठिबकवरती जर कांदा पिकाची लागवड होत असेल किंवा ज्या शेतकऱ्यांची असेल, तर त्या शेतकऱ्यांनी जे आहे तर शेतकरी मित्रांनो PSB बॅक्टेरिया जे आहे तर त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. तर जर आपण लिक्विड फॉर्ममध्ये जर करत असाल तर 200 लिटर पाण्यामध्ये जे PSB जीवाणू आहे तर त्याचा तुम्ही एकरी 2 लिटरपर्यंत वापर करा. जे तुमच्या जमिनीमध्ये जर तुम्ही DAP दिलेलं आहे, 10-26 दिलेलं आहे किंवा 12-32-16 दिले, हे जे ग्रेड दिलेले आहे, या ग्रेडचे जेवढे फॉस्फरस आहे त्या फॉस्फरसचे जे अवेलेबल होण्याचं काम या PSBमुळं होतं. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमच्या कांदाची मानही जाड होईल, त्यानंतर तुमचा फुटवाही वाढेल, त्यानंतर तुमची क्वालिटी वाढेल, उत्पादनामध्ये दुप्पट पद्धतीने तुमचं उत्पादन वाढेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला कांद्याची साईज असेल तर तुम्ही त्याची जी आहे तर त्यासाठी KMB बॅक्टेरिया ह्यासुद्धा देऊ शकतात. PSB प्लस KMB जर एकरी 2-2 लिटर जर दिलं ठिबकद्वारे 200 लिटर पाण्यामध्ये ड्रिंचिंग केली, तर तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. पुन्हा एकदा जर विचार केला, बऱ्याच शेतकऱ्यांचं काय तर ड्रीप नाही राहत आणि ड्रीप नसल्या कारणामुळे बरेचसे शेतकरी काय करतात की आता मग आम्हाला जर PSB द्यायचं आहे किंवा KMB द्यायचं आहे, तर आम्ही कसं द्यावं? तर शेतकरी मित्रांनो, पावडर फॉर्मचं PSB आणि KMB भेटतं, जे फॉस्फरस मोनोब्लायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोनोब्लायझिंग बॅक्टेरिया. तर आपण जे गांडूळ खत आहे किंवा शेणखत आहे, जे असं चहापत्तीसारखं असं मोकळं जे आपल्याला विस्कटता येईन, शेतामध्ये फेकता येईन आरीनं, तर अशा या 50 किलो जर खत घेतलं, 50 किलो, त्यामध्ये जर तुम्ही 2 किलो 2 PSB आणि 2 किलो KMB या जैविक बॅक्टेरियाचा वापर करून त्या खतामध्ये
खतामध्ये मिक्स करून आणि जर तुम्ही आरी पद्धतीने जर टाकल्या, ज्या शेतकऱ्यांचे समजा फ्लोटनी पाणी देतात, तर त्यांनासुद्धा याचा 100% रिझल्ट येईल. आणि यामध्ये तुमचं बरेचसे जे तुम्ही बेसल्स दिलेले ते सगळे बेसल्स जे आहेत जीवाणूंच्या माध्यमातून पिकाला अवेलेबल होण्याचं कामही होईल. उत्पादनामध्ये 100% वाढ होईल. शेतकरी मित्रांनो, आणि जे आपले फिक्स झालेले फॉस्फरस आहे, फिक्स झालेला जो पोटॅश आहे, तो कांदा या पिकाला अवेलेबल होण्याचं काम होईल. शेतकरी मित्रांनो, आपण हे जे सांगतोय हे आपण मान जाड होण्यासाठी, फुटवा वाढण्यासाठी आणि अधिक उत्पादन वाढीसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला सांगत आहे. स्प्रे घेत असताना लक्षात घ्या, 1261चा स्प्रे आपल्याला जे आहे तर 20 लिटर पाण्याला आपल्याला ते 70 ते 80 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि फुटव्यासाठी अधिक पातीची संख्या वाढवण्यासाठी, पातीचा काउंट वाढवण्यासाठी, आणि मान जाड होण्यासाठी जे 05234चा आपल्याला 80 ग्रॅमपर्यंत स्प्रे घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही जे आहे तर सिजांटाचं इसाबेन घेऊ शकतात किंवा बाहेरचं आंबिशन हे घेऊ शकतात. हे 40 ml प्रति 20 लिटर पंपाला हे त्याच्यासोबत घेऊ शकतात, जेणेकरून कांद्याची जी क्वालिटी आहे तर ती चांगली आणखीन होईल. कलर हा चांगला येईल, ग्रीनरीही वाढेल आणि मुळांची संख्याही बऱ्यापैकी वाढेल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.